आनंदाची बातमी आहे, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन वाढ. EPS खासगी क्षेत्रातील पेन्शन वाढ आहे. 8,500 मासिक पेन्शन मंजूर. आता खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत कर्मचारी पेन्शन योजना मीन्स EPSने 8,500 मासिक पेन्शनला मान्यता दिली आहे. ही पेन्शन वाढ खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सरकारने पेन्शन रचनेत सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलल्याने या बदलांमुळे निवृत्तीनंतरच्या चांगल्या मदतीची मागणी करणाऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढ मिळणार आहे. आता ही खूप आनंदाची बातमी आहे. तर मासिक पेन्शन 8,500 मिळणार आहे. या नवीन पेन्शन रचनेत काय समाविष्ट आहे, कोणाला फायदा होईल आणि नवीन नियम कसे कार्य करतील ते पाहूया आता आपण. तर EPS खासगी क्षेत्रातील पेन्शन वाढ. EPS पेन्शन योजना म्हणजे काय? कर्मचारी पेन्शन योजना EPS 1995 मध्ये सुरू करण्यात आली आहे आणि ती कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत EPFO द्वारे व्यवस्थापित केली जाते. कर्मचाऱ्यांनी किमान 10 वर्षे पात्र सेवा पूर्ण केली असेल तर निवृत्तीनंतर त्यांना मासिक पेन्शन प्रदान केले जाते. गेल्या 60 महिन्यातील सरासरी पगार आणि सेवेच्या वर्षाच्या संख्येवर आधारित पेन्शनची रक्कम मोजली जाते. तर EPSची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर दरमहा 15,000 पर्यंत मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू किमान पात्रता कालावधी 10 वर्ष सेवा, निवृत्तीचे वय 58 वर्षे, अटींसह 60 पर्यंत वाढवता येते. कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन, मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन लाभ मिळतो. आता EPS पेन्शन वाढीमध्ये नवीन काय आहे? तर सर्वात अलीकडील अपडेटमध्ये निश्चित मासिक पेन्शन 8,500 पर्यंत वाढवली आहे, जी अनेक EPS सदस्यांना मिळणाऱ्या 1,000 ते 2,000च्या पूर्वीच्या सरासरी पेन्शनपेक्षा लक्षणीय बदल आहे. ही वाढ प्रामुख्याने खासगी क्षेत्रातील दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, ज्यांना वर्षानुवर्ष सेवा देऊनही तुटपुंजी रक्कम मिळत होती. नवीन पेन्शन योजनेतील ठळक मुद्दे. निश्चित मासिक पेन्शन 8,500 पर्यंत वाढवली. पात्र खासगी क्षेत्रातील EPS सदस्यांना लागू. पारदर्शकतेसाठी अधिक संरचित गणना सूत्र आणि पात्र पेन्शन धारकांसाठी पूर्वलक्षी लाभ शक्य. केंद्र सरकार आणि EPFO यांच्यात वाटून घेतलेला आर्थिक भार. आता 8,500 EPS पेन्शनचा फायदा कोणाला होईल? तर नवीन पेन्शन रक्कम विशेषतः खासगी क्षेत्रातील दीर्घकाळ योगदान देणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे, जो 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPS मध्ये सामील झाले, स्वेच्छेने वाढीव पेन्शनसाठी योगदान दिले, 20 वर्षाहून अधिक काळ सेवा पूर्ण केली आहे, वेळेपूर्वी EPS कॉपर्स काढलेले नाहीत. विशिष्ट गट ज्यांना फायदा होईल. आता 25 वर्षाहून अधिक काळ सेवा बजावलेले निवृत्त, कारखाना कामगार, EPFO अंतर्गत खासगी शाळेतील शिक्षक, सातत्यपूर्ण योगदान देणारे सुरक्षा रक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी, SME आणि MSME मधील मध्यम स्तरीय कर्मचारी, सतत सेवा प्रसूतीनंतरची रजा असलेल्या महिला कर्मचारी. तर ही होती पेन्शन वाढ.